ईडी छापेमारीवर काही आश्चर्य वाटत नाही अशी प्रतिक्रिया यावर सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। विरोधी पक्षातील 95% लोकांच्या चौकशा सुरू आहेत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। बारामती अॅग्रोवरील छापेमारीवर सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर तक्रारीनंतर तपास होतो मगच छापेमारी होते असं यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। जेव्हा छापेमारी होतं तेव्हा काही तक्रारी असतात म्हणूनच छापे पडतात आणि तक्रारीत काही सापडलं नाही की छाप्यामध्ये काही होतही नाही। कुणाची तक्रार झाली या तक्रारीवर काही तपास होतो, त्या तपासाअंती काही जर मिळालं तरच त्याला आपल्याला त्या ठिकाणी समोर जातं। घाबरून जायची गरज नसतं। कोणतीही तपास यंत्रणा येतं त्याला समोर जावं लागतं, आपले कागदपत्र द्यावे लागतात आणि मग नंतर कुठलाही काही कारवाई होत नाही। पण ज्याच्यावर छापे पडले असतील त्यांनी योग्य पद्धतीने जर आपलं मांडणी केली त्या यंत्रणेसमोर तर मला वाटतं मग पुढचं काही होत नाही। 90% लोक ज्यांच्यावर ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स, ज्याला आईस म्हणतो, आई फॉर इन्कम टॅक्स, सी फॉर सीबीआय आणि ई फॉर ईडी, हे विरोधी पक्षातले आहेत। आणि नंतर वॉशिंग पावडर आणि वॉशिंग मशीन तर आहेच आपलं भारतीय जनता पक्षाचं, भ्रष्ट जुमला पार्टीचं। त्याच्यामुळे आम्हाला काही आश्चर्य वाटत नाहीये, कारण बाकींचे नंबर लागले आणि ही काय पहिली वेळ नाही हो। माझ्या 3 बहिणी, यांचा राजकारणाशी दूर तो काही संबंध नाही। त्यांच्या घरात नातवंड होती तेव्हा 5-5 दिवस ईडीची रेड झाली। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की म्हणजे आधी माझ्या 3 भगिनींवर झाली आणि आता आमच्या भावावर।